आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है। खैर शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एस के क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे. आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक जरूर करायचं आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओसाठी लागणारे मटेरियलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येत असेल डाउनलोड करण्याकरिता, तर माझा टेलिग्राम चॅनल एस के क्रिएशन YT हे तुम्हाला स्क्रीनवर नाव दिसत आहे. त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही अगदी सहजरित्या डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला एडिटिंगबद्दल कुठलाही प्रॉब्लेम येत असेल, एडिटिंगबद्दल कुठलाही प्रश्न असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. माझा इंस्टाग्राम ID sarthak807 हे देखील तुम्हाला स्क्रीनवर नाव दिसत आहे व त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो. आणि भावांनो, डेमो व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगा. तर चला भावांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ एडिटिंगला. कर दो यार, तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे, कर दो. तर सिंपली मित्रांनो, आपल्याला असा इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्यासाठी आलाइट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर आलाइट मोशन ॲप्लिकेशन 3.7 हे व्हर्जन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ते अगदी सहजरित्या डाउनलोड करू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ते कुठून डाउनलोड करायचं आहे. तर सिंपली तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आल्यानंतर SK क्रिएशन YT हा तुम्हाला नाव दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर वरती या ठिकाणी एक पिनचं चित्र दिसत आहे, त्यावर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला आलाइट मोशन 3.7 व्हर्जन, आलाइट मोशन 3.6 व्हर्जन आणि काइन मास्टर हे तिन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. तर हे तिन्ही ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर एक अशा प्रकारची लिंक पाहायला भेटत असेल, बिटमार्क प्रोजेक्ट लिंक. तर सिंपली त्या लिंकवर तुम्हाला टच करायचं आहे. टच केल्यानंतर ते असं क्रोम ब्राउझरमधून थोडंसं रनिंग होईल. रनिंग झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते आपल्या आलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जाईल व तुमच्यासमोर असे 2 ऑप्शन आलेले असतील. त्याच्या अगोदर तुमची लिंक व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो, सिंपली तुमच्यासमोर 2 ऑप्शन आलेले असतील, कॅन्सल आणि इम्पोर्ट. तर सिंपली तुम्हाला या ठिकाणी इम्पोर्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्या आलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल. इम्पोर्ट झाल्यानंतर सिंपली मित्रांनो, तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस आला असेल. या ठिकाणी तुम्हाला आपल्या दिलेल्या बीट दिसत असतील. तर सिंपली तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता एकदम स्टार्टला यायचं. स्टार्टला आल्यानंतर या खाली हिरव्या प्लसवर टच करून तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर सिंपली मित्रांनो, व्ह्यू ऑलमध्ये जाऊन तुम्हाला मी एक या ठिकाणी इमेज दिला आहे, तर तो इमेज रश्मिका आणि विजय देवरकोंडा दोघांचा आहे. तर तो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर सिंपली वरती 3 बटनावर क्लिक करून या ठिकाणी फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर खाली मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी 3 नंबरच्या बटनावर जाऊन त्याची साईज थोडी मोठी करायची व त्यानंतर 1 नंबरच्या बटनावर जाऊन तुम्ही त्याला वाटेल तिथे सेट करू शकता. तर सिंपली मी सेट केलेला होता, त्यामुळे मी आता डायरेक्ट ती लेअर जी आहे ती अशा प्रकारे शेवटला घेऊन जातो. तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला ती लेअर जी आहे ती शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. तर सिंपली मी या पहिल्या बटनावर क्लिक करून खेचून घेतो. खेचून घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आता या ठिकाणी एकदम फर्स्टला यायचं, एकदम स्टार्टला यायचं. एकदम स्टार्टला आल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवर टॅप करून पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आता इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला मी एक येल्लो कलरचा शॅडो दिला आहे, तर तो शॅडो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर तो शॅडो ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली प्लसवाल्या आयकॉनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याची साईज थोडीशी अशी मोठी करायची. मोठी केल्यानंतर एकवाल्या ॲरोवरती जाऊन 1 नंबरवाल्या ॲरो आयकॉनवर जाऊन तुम्हाला तसं खाली थोडंसं खेचून घ्यायचं आहे. खेचून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, शॅडो जे आहे तो एकदम लास्टपर्यंत घेऊन जायचा आहे. लास्टपर्यंत घेऊन आल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, खाली जो प्लसवाला आयकॉन आहे त्या प्लसवाल्या आयकॉनवर टॅप करून खाली तुम्हाला टेक्स्ट म्हणून ऑप्शन दिसत असेल, तर टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट तुमच्या चॅनलचं किंवा तुमच्या क्रिएशनचं नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी टाकून घेतो SK क्रिएशन टाकून घेतल्यानंतर सिंपली खाली तुम्हाला एक रोबोटो रेग्युलर असं दिसत असेल नाव, तर त्यावर जाऊन
तुम्ही खाली व्ह्यू ऑल फॉन्ट्समध्ये जायचं आहे व या ठिकाणी सर्चवर क्लिक करून तुम्हाला एक्झार ECZAR असं नाव आहे ते एक्झार. तर ECZAR हे सर्च केल्यानंतर खाली तुम्हाला एक्झार एक्स्ट्रा बोल्ड असं दिसत असेल तर एक्झार एक्स्ट्रा बोल्डवर तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पॉईंटमध्ये जाऊन तुम्हाला 18 ते 24 ते 28 किंवा 32 तुम्हाला जो हवा असेल, मी 28च ठेवतो, तर तुम्हाला जसा हवा असेल तसा ठेवू शकता. त्यानंतर याचा कलर जो आहे तो व्हाईट करून आपल्याला वरती राईट क्लिक करायचा आहे. त्याआधी मित्रांनो या ठिकाणी कोपऱ्यात ऑप्शन दिसत असेल त्यावर एकदा क्लिक करायचं, जेणेकरून तुमचा जो टेक्स्ट आहे तो मध्यभागी येईल. त्यानंतर खाली मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे व याला थोडंसं असं खाली खेचायचं जिथं आपल्याला सेट करायचं आहे तिथं. तर मित्रांनो अशा पद्धतीने खाली खेचल्यानंतर तुम्हाला एकदम लास्टला यायचं. एकदम लास्टला आल्यानंतर ती जी लेअर आहे ती देखील आपल्याला लास्टपर्यंत घेऊन यायची. लास्टपर्यंत घेऊन आल्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आता तुम्हाला कलर अँड फिल ऑप्शनमध्ये जायचं आहे. कलर अँड फिल. तर कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचा जो ग्रेडियंटचा ऑप्शन आहे तर त्या 3 नंबरच्या ग्रेडियंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ग्रेडियंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहिल्या चौकोनावर टच करून तुम्हाला रेड कलर सिलेक्ट करायचा आहे व त्याच्या शेजारी 2 नंबरच्या आयकॉनवर जाऊन तो डार्क रेड करून घ्यायचा आहे. डार्क रेड केल्यानंतर दुसऱ्या सफेद जो चौकोन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे व तुम्हाला पिंक सिलेक्ट करायचा आहे व तो देखील डार्क पिंक करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही हवा तसा ग्रेडियंट देऊ शकता, हवा तसा त्याला सेट करू शकता. तर त्यानंतर सिंपली बॉर्डरमध्ये यायचं आहे. बॉर्डरमध्ये आल्यानंतर जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोकचा कलर जो आहे आपल्याला तो व्हाईट करायचा आहे आणि स्ट्रोकची जी विड्थ आहे ती 4 ठेवायची आणि ऑन करून द्यायची. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी 4.0 ही विड्थ ठेवलेली आहे आणि ऑन करून दिल्यानंतर सिंपल आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जिथं जिथं आपले बिटमार्क आहे तिथं जाऊन याचे 2 पार्ट करून घ्यायचे. तर सिंपली याच्यावर क्लिक करून हे मधलं जे बटन आहे त्यावर क्लिक करून असे 2 पार्ट करायचे. त्यानंतर पुन्हा पुढच्या प्लेच्या पुढच्या ॲरो कीवर टच करून पुढच्या बिटमार्कवर जाऊन सिंपली त्याच प्रोसेसने पार्ट करत जायचे. तर मी पटापट सर्व पार्ट करून घेतो, तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी आपण मराठी आणि गावठी भाषेमध्ये अशाच पद्धतीने एडिटिंग शिकवत असतो. तर मित्रांनो तुम्हाला जर एडिटिंगबद्दल खरंच खूप आवड असेल, एडिटिंगबद्दल नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल, नवीन नवीन मटेरियल पाहिजे असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने मराठीमधून एडिटिंग शिकवतो. तर सिंपली मित्रांनो सर्व पार्ट मी या ठिकाणी करून घेतले. तर मित्रांनो काही चुकवत असेल बोलण्यामध्ये तर माफ करा, कारण माझा जो माईक आहे तो थोडा बिघडलेला आहे. तर सिंपली या 2 नंबरच्या लेअरवर तुम्हाला टॅप करून या ठिकाणी एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो आपला पुढचं लिरिक्स आहे, गाण्याचं फर्स्ट लिरिक्स ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही लिरिक्स टाकशाल, आता मी या ठिकाणी टाकतो मेरी आंखों की दुआ है, तर त्या प्रत्येक वर्ड्सचा पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल असलं पाहिजे, म्हणजे मेरीचा M, आंखों की A असं. तर त्या ठिकाणी कॅपिटल केल्यानंतर त्या मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याला असं तुम्ही हवं तसं छोटं मोठं ठेवू शकता, पण मी छोटंच ठेवतो. छोटं ठेवल्यानंतर जरा आकर्षक असं दिसतं. ते ठेवल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, आता पुढल्या पार्टवर जायचं आहे. पुढल्या ज्या पार्ट आहे टेक्स्ट पार्ट त्यावर जाऊन तुम्हाला पुन्हा एडिट टेक्स्ट करायचं आहे. एडिट टेक्स्ट केल्यानंतर सिंपली तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुढची लेअर लिहून घ्यायची, म्हणजे पुढची जी लिरिक्स आहे, पुढचं जे गाण्याची बीट आहे ती या ठिकाणी लिहून घ्यायची. तर मी लिहून घेतो ये चेहरा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आहे. आजच्या व्हिडिओला प्लीज प्रत्येकाने एक लाईक करून जा. विदाऊट लाईक कोणी जाऊ नका. एक लाईक करायला आणि एक सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला मित्रांनो पैसे लागत नाही, ते करणं एकदम फ्री असतं. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला, लाईक करा. त्यानंतर सिंपली मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने लिहून घेतल्यानंतर मी सर्व लिरिक्स इथून पुढच्या सर्व लिरिक्स अशा पद्धतीने लिहून घेतो. तर थोडा व्हिडिओ पॉज करतो मी आणि सर्व लिरिक्स लिहून घेतो. तोपर्यंत तुम्ही देखील सर्व लेयर्स लिहून घ्या. जे काही लिरिक्स असेल तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता, कुठे पण जाऊन सर्च करून ते लिरिक्स सापडून या ठिकाणी लिहू शकता. तर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक जे बीट खाली आहे, जे गाणं खाली आहे तेच या ठिकाणी वरती लिहून घ्यायचं आहे. तर सिंपली मी या ठिकाणी सर्व बीट्स लिहून घेतलेले आहे, सर्व लिरिक्स लिहून घेतलेलं आहे. तर सिंपल तुम्हाला काय करायचं, स्टार्टला यायचं आपल्या एकदम स्टार्टला आल्यानंतर ही जी मोठी लेअर आहे, छोटी लेअरच्या नंतर जी मोठी लेअर आहे त्या मोठ्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मोठ्या लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे.
इफेक्टमध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्ट असं ऑप्शन दिसत असेल तर त्यावर सिंपली तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक केल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्ही आता आपल्या अशा विंडोवर आले असेल तर या ठिकाणी टेक्स्ट म्हणून खाली एक ऑप्शन दिसत आहे, त्यावर जाऊन तुम्ही टेक्स्ट ट्रान्सफॉर्म हा इफेक्ट सिलेक्ट करून तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, या लिरिक्सच्या स्टार्टला यायचे, या ठिकाणी एक प्लस की ॲड करायचं आहे व शेवटला येऊन थोडंसं अगोदर थोडंसं आधी शेवटच्या थोडंसं आधी एक प्लस की ॲड करायचा आहे. तर तो जो प्लस की आहे तो आपल्याला एकदम 100पर्यंत असा खेचून न्यायचा आहे. जो स्टार्ट पॉईंट आहे तो एकदम 100पर्यंत खेचून न्यायचा आहे 2 नंबरच्या प्लस कीवरती. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी थोडं खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑफसेट म्हणून ऑप्शन दिसत असेल मित्रांनो, ऑफसेट, तर त्यावर क्लिक करायचं आहे व तुम्हाला लेअरच्या स्टार्टला एक प्लस की द्यायची आहे व आपण जी दुसरी प्लस की दिली होती त्या दुसऱ्या प्लस कीवरती एक प्लस की द्यायची. तर पुन्हा आपल्याला स्टार्टला यायचं आहे, आपल्याला जे पहिली प्लस की आपण दिली होती त्या ठिकाणी यायचं आहे व तुम्हाला एक्स सिलेक्ट करून या ठिकाणी ऑफसेट जो आहे तो एकदम 10 ठेवायचा आहे. या ठिकाणी 10, तर मी 10 ठेवतो जेणेकरून तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे जे आहे आपलं ते ऑफसेट याला लागलेलं आहे. तर ते नंतर दिसेल मित्रांनो इफेक्ट पूर्ण झाल्यावर. पुन्हा अँगलवर यायचं आहे. अँगलवर आल्यानंतर सिंपली तुम्हाला त्याच पद्धतीने 2 प्लस की द्यायचे आहेत. 2 प्लस की दिल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला स्टार्टचे जे प्लस की आहे त्या स्टार्टच्या प्लस कीवरती यायचं आहे. स्टार्टच्या प्लस कीवरती येऊन अँगल जो आहे तो एकदम तुम्हाला 360 डिग्रीपर्यंत खेचून घ्यायचा आहे. -360 करायचा आहे मित्रांनो, प्लस नाही -360 डिग्री. तर या ठिकाणी मी -360 डिग्री करून घेतो. मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर अजूनही सांगतो प्लीज एक सबस्क्राईब करा, एक पुढचं बेल आयकॉन दाबा आणि एक लाईक, तुमचे एक लाईक मला खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. प्लीज एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर मित्रांनो आपण या ठिकाणी 360पर्यंत घेऊन आलेलो आहे, 360पर्यंत. तर 360पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी 360 तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी -360 डिग्री मी ठेवलेला आहे. -360 डिग्री ठेवल्यानंतर स्केलवर जायचे. स्केलवर गेल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारे 2 प्लस की द्यायचे आहेत ज्या प्रकारे आपण दिल्या होत्या. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं टेक्स्ट जे आहे ते फिरत आहे. तर सेम तशाच प्रकारे प्लस की दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, स्केल जो आहे तो एकदम -1 ठेवायचा आहे. -1 ठेवल्यानंतर या ठिकाणी खाली कुठलीही सेटिंग हलवायची नाही. आणि वरती या ठिकाणी मित्रांनो जे लेयर आणि कॉम्पोनंट असे 2 ऑप्शन दिसत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या वर्ड्स आहे ते नीट येत नाही, तर या ठिकाणी लेयर सिलेक्ट न करता कॉम्पोनंट सिलेक्ट करायचं आहे. कॉम्पोनंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले किती मस्त प्रकारे असे ते लिरिक्स येत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जायचे, पुन्हा इफेक्टमध्ये जाऊन या 3 डॉटवर जायचे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. तो इफेक्ट आपण जो लावला तो या ठिकाणी कॉपी करून सर्व लेअरला तो अशा पद्धतीने पेस्ट करत जायचा आहे. तर सिंपली मी तो सर्व लेअरला पेस्ट करत आहे. मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. मला इन्स्टाला देखील फॉलो करू शकता, तिथे देखील काही मेसेज करू शकता, मी तुम्हाला रिप्लाय देईल. तर सिंपली मित्रांनो मी सर्व लिरिक्सला तो इफेक्ट देऊन घेतलेला आहे. इफेक्ट देऊन झाल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, आता स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर प्लस की जे आहे त्या प्लस कीवरती टॅप करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवर गेल्यानंतर सिंपली तुम्ही आपला आता फोल्डरमध्ये जाऊन मी तुम्हाला या ठिकाणी एक ओव्हरले इफेक्ट दिला आहे. एक ओव्हरले इफेक्ट तुम्ही या ठिकाणी ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, वरती जे 3 डॉट आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन तुम्हाला लायटनमध्ये जाऊन तो अशा प्रकारे स्क्रीन हा त्याला सिलेक्ट करून द्यायचा आहे. स्क्रीन हा डायमेन्शन, तर स्क्रीन सिलेक्ट करून दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ते आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे बीट आहे त्या बीटच्या शेवटला जायचं आहे. आता आपलं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या शेवटला जाऊन त्या बीट मार्कवर जायचं आहे व्यवस्थित आणि पुढचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतल्यानंतर सिंपली पुन्हा स्टार्टला यायचं आहे. त्याच्या साईडला प्रेस करायचं. जी लेअर आता आपण जोडली मित्रांनो, ही लेअर त्याच्या साईडला प्रेस कर, त्याच्यावर प्रेस नाही करायचं मित्रांनो, त्याच्या साईडला प्रेस करायचं आहे. एकदम साईडला प्रेस केल्यानंतर ते अशा पद्धतीने खाली खेचून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी थोडंसं खाली खेचून घेतो, जिथं आपले जो येल्लो शॅडो आहे त्याच्यावरती आणि आपले जे लिरिक्स आहे त्याच्या खाली अशा पद्धतीने मध्यभागी तो ओव्हरले इफेक्ट सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी आता पुन्हा तुम्हाला खाली प्लसवाल्या आयकॉनवर टॅप करायचं आहे. पुन्हा इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. व्ही वॉलमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी मी एक PNG दिला आहे. तर तो PNG अशा प्रकारे असेल, मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो.
त्याआधी तुम्हाला या ठिकाणी बॉर्डर ॲड करावी लागेल आपली. तर या ठिकाणी मी एक ती बॉर्डर ॲड करून घेतो. मित्रांनो तुम्हाला सर्व मटेरियल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे व दुसऱ्या दिवशी मी टेलिग्राम चॅनलवर देखील टाकत असतो, तिथून तुम्ही अगदी सहजरित्या डाउनलोड करू शकता. तर बॉर्डर या ठिकाणी ॲड केल्यानंतर त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर बॉर्डरवर थोडं क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन 3 नंबरच्या ऐकून जाऊन थोडंसं मित्रांनो 2 ते 3 लाईनी फक्त वाढवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ती बॉर्डर आपल्याला बरोबर कोपऱ्यामध्ये सेट होऊन जाईल. आणि त्यानंतरची बॉर्डर जी PNG आहे ती PNG तुम्हाला एकदम अशा लास्टला नेऊन एकदम बेटच्या लास्टपर्यंत नेऊन एक्सपांड करून घ्यायचे आहे, म्हणजे वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला पुन्हा स्टार्टला यायचं आहे. पुन्हा स्टार्टला आल्यानंतर पुन्हा प्लसवाला आयकॉनवर टॅप, पुन्हा इमेजर व्हिडिओमध्ये. आणि या ठिकाणी मी आता तुम्हाला एक तो PNG दिला आहे, तर तो PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर तो PNG अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर सिंपली त्याची साईज जी आहे तो तुम्हाला बारीक करून घ्यायची थोडीशी, आणि जिथं आपले सॉन्ग येत आहे तिथं तो ॲड करायचा. तर मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन मी याची थोडी साईज बारीक करून घेतो. साईज बारीक केल्यानंतर वरतीच 1 नंबरला जे आयकॉन दिसत आहे ॲरोचं, त्या ॲरोच्या आयकॉनवर जाऊन या ठिकाणी बरोबर आपल्या जे लिरिक्स आहे त्याच्या वरती थोडंसं वरती आणि मध्यभागी सेट करून घेतो. सेट केल्यानंतर सिंपली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ते आलेलं आहे. तर सिंपली तुम्हाला ते पण लास्टला त्याची लेअर जी आहे ती पण लास्टला वाढवून न्यायची आहे अशा प्रकारे. तर वाढवून नेल्यानंतर सिंपली मित्रांनो तुमचं या ठिकाणी पूर्णपणे व्हिडिओ आता तयार झालेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, प्लसवाला आयकॉनवर टॅप करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे व या ठिकाणी आपले जो लोगो आहे, आपला जो काय लोगो आहे तो लोगो या ठिकाणी ॲड करायचा आहे. त्याला थोडं बारीक करून कोपऱ्यात साईडला सेट करून टाकायचं आहे. तर तुम्हाला वाटेल त्या कोपऱ्यामध्ये, तर मी इकडचंच आपल्या लेफ्ट कोपऱ्यामध्ये देवळकोंडाच्या वरती सेट करून टाकतो. सेट केल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तो जो लेअरचा पार्ट होता तो आपल्याला एकदम शेवटला जायचं आहे. शेवटला घेऊन गेल्यानंतर सिंपली मित्रांनो तुमचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्णपणे आता तयार झालेला आहे. तर सिंपली वरती शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक्सपोर्ट म्हणून दिसत असेल, त्याआधी तुम्हाला व्हिडिओमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं 1080 किंवा 720 तुम्हाला जे डायमेन्शन हवं असेल ते डायमेन्शन सिलेक्ट करू शकता. त्यानुसार तुम्हाला तुमचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी या ठिकाणी 1080च करतो, कारण ते माझ्या मोबाईलला सपोर्ट करते 180p. त्यानंतर सिंपली तुम्हाला या ठिकाणी एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. आजच्या व्हिडिओबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे ते देखील सांगा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटू नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय शिवराय भावांनो. इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस